हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं माझा चॅनल म्हणजेच लिव्ह विथ प्रगतीमध्ये. आज आपण अस्सल गावरान पद्धतीचं झुणका भाकर ट्राय करणार आहोत. मी माझ्या अख्ख्या आयुष्यात कधीच झुणका बनवलेला नाही आहे. हे फर्स्ट टाईम मी ट्राय करते. सो रेसिपी ट्राय करूया. मी 2 कप पाणी घेतलं आहे. त्यात मी 1 चमचा तूप आणि थोडंसं मीठ टाकलं आहे चवीनुसार. पाणी गरम झाल्यावरती मी त्यात पीठ टाकून छान मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर मी त्याला 10 ते 15 मिनटं झाकून ठेवलं छान शिजवण्यासाठी. पाणी 2 कप घेतल्यामुळे मी पीठसुद्धा 2 कपच घेतलं आहे बॅलन्स करण्यासाठी. ढाकण लावून झाल्यानंतर मी ते परातीत काढून घेतलं आणि त्याला मळायला सुरुवात केली. स्टार्टिंगला ते खूप गरम होतं, म्हणून जरा सांभाळून येते तुमचाही हात भाजेल माझ्यासारखं. मी पहिल्यांदा भाकरी थापून करणार आहे. ह्याआधी मी कधीच भाकरी थापून केली नाही आहे, म्हणून मी प्लॅन बीसुद्धा रेडी करून ठेवलं होतं. जर थापून नाही झाल्या भाकऱ्या मग मी लाटून करणार. भाकऱ्या थापणं ही खूप कठीण काम आहे. आय स्वेअर. रोज बायका कशा भाकऱ्या थापतात हे मला आज विचार पडते. सो माझी भाकरी थापून झाल्यावर मी तवा छान असा गरम करून घेतला आणि त्यावर माझी भाकरी टाकून थोडंसं पाणी लावून त्याला होऊ दिलं. ह्यात तुम्हाला दिसणारच की माझी पहिली भाकरी थोडीसुद्धा म्हणजे खूप कमी फुगली. त्यानंतर मी परत ट्राय केल्यावरती ती भाकरी माझी खूप छान फुगली होती आणि मला खूप आनंद झाला ते बघून की माझी भाकरी फुगू शकते. आता आपण झुणक्याकडे वळूया. सो मी झुणका आधी कधीच नाही बनवलं आहे. मी भाकऱ्या तरी लाटून वगैरे ट्राय केल्या होत्या. सो मला माहिती नाही कसं बनणार आहे, म्हणून मी स्टार्टिंगला खूप कमी बनवून ट्राय करणार आहे. जर जास्त बनवलं आणि प्रयोग फसला तर कोण खाईल. झुणक्यासाठी मी 1 कांदा, अद्रक लसूण मिरचीची पेस्ट, थोडीशी कोथिंबीर वरतून टाकायला आणि फोडणीसाठी मोहरी आणि कढीपत्ता घेतला आहे. आमच्याकडे खलबत्ता नाही आहे, सो मी मिक्सरमध्येच वाटून. मला असं वाटतं की मिक्सरपेक्षा आपण जे खलबत्त्यावरती किंवा उखळीमध्ये जी चटणी वाटायचो त्या चटणीची टेस्टच खूप वेगळी असते. मला पर्सनली त्याच्यावरती वाटून जेवण मला खूप आवडतं, पण ते आमच्याकडे सध्या नाही आहे. सो मला मिक्सरमध्येच वाटावं लागतं. गॅसवर एक टोप ठेवून तेल टाकून त्याला थोडंसं गरम होऊ द्यायचं. त्यात मग थोडीशी मोहरी टाकून थोड्या टायमाने कढीपत्ता टाकून कांदा टाकायचे. मला पर्सनली कांदा खूप असं शिजवलेलं आवडत नाही, म्हणून मी थोडंसं कच्चंसारखं ठेवते. खूप असं त्याला शिजवत नाही. आणि मग कांदा टाकल्यानंतर ते बनवलेली चटणी त्याच्यात टाकायची आहे. थोडंसं परतवून घेतल्यानंतर त्यात मी थोडीशी हळद, थोडंसं मिरची पावडर आणि गरम मसाला टाकून छान परत परतवून घेतलं आणि मग त्यात चण्याचं पीठ टाकून मी त्याला परतवतच होते की मला आठवलं की अरे गॅस फास्ट आहे आणि मग ते करपायला नको, म्हणून मी लगेचच त्यात पाणी टाकून दिलं आणि त्याला 15 ते 20 मिनिट छान असं शिजवून घेतलं. आणि त्यानंतर मला एवढी घाई झालेली आणि मी विसरलीसुद्धा, म्हणून मी झुणका भाकरचा व्हिडिओच काढला नाही, फक्त फोटो काढला. सो मी व्हिडिओच्या एंडला तो फोटो नक्कीच टाकेन. आय नो तुम्हाला कळणार नाही त्याच्यात बघून की कसं झाले तरीसुद्धा. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडले असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि थँक्यू फॉर वॉचिंग.